देव शोधत आहे. काय बोला, प्रभु जी ढूंढ रहे हैं. देव शोधत आहे. विचारा ना कोणाला, अरे विचारा ना. देव शोधत आहे. नाही, आवाज नाही आला. देव शोधत आहे. कोणाला विचारा तर सांगेन, नाही तर नाही सांगणार. तुम्ही विचारलं तर बोलायला मजा येईल ना, सगळे एकत्र. आता जरासं वाटलं काहीतरी बाबा बोलायला बसलेत की बऱ्याच वेळेला काय वाटतं माहिती आहे, स्तोत्र संहितेतलं वचन माहिती आहे, त्यांची मूर्ती, त्यांचे देव मूर्ती आहेत, ते तोंड आहेत पण मला काय बोलायचं कळलं. हालेलुया. देव शोधत आहे. आता सांगतो, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. तरी पण अर्ध्यांना काय अजून कळलेलं नाही आहे, ते अजून असेच बसलेले आहेत. कोणाला शोधत आहे देव? त्यातलं या प्रश्नाचं उत्तर, दोन उत्तरं तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. पहिलं कोण सांगेल मला कोणाला शोधत आहे? कारण हे बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे तुम्ही. हां, एक उत्तर मिळालं, आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणाऱ्याला. दुसरं, या काही लोकांना माहीत आहे कारण मी बोललो होतो ना मागे, हरवलेल्यांना. आणखीन 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिलं गोष्ट, देव शोधत आहे. कोणाला? तर त्याचं पहिलं उत्तर आहे हरवलेल्यांना शोधत आहे. म्हणा, हरवलेल्यांना शोधत आहे. कोण सांगेल हे कुठे आहे वचन? हरवलेल्यांना शोधत आहे. नाही माहिती बघा आपल्याला. लूक 19 त्यातलं 10. लूक की किताब उसका 19वां अध्याय और वचन 10 हम पढ़ेंगे. वचन 10, क्योंकि मनुष्य का पुत्र खोए हुए को ढूंढने और उनका उद्धार करने आया है. क्योंकि मनुष्य का पुत्र खोए हुओं को ढूंढने और उनका उद्धार करणे आया आहे. मराठीमध्ये काय वाचूया? कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आलेला आहे. मिळालं पहिलं उत्तर मिळालं. आवाज. हां, हरवलेल्यांना शोधायला आणि त्यांना तारायला तो आलेला आहे. आपण हरवलेले होतो की नाही? होतो. एक उदाहरण सांगू तुम्हाला मी. आई वडील आणि लहान मूल एखाद्या जत्रेत किंवा गर्दीमध्ये कुठेतरी हरवलं आणि त्या लहान मुलाला तुम्ही विचारलं काय झालं रे, तो म्हणतो माझे आई बाबा हरवलेत. बरोबर ना? असंच उत्तर देतो की नाही? काय सांगतो तो? माझे आई बाबा. हरवलेला कोण असतो? सांगतो कोण? एक जोक म्हणून सांगितलं. हालेलुया. तसे आम्ही सुद्धा देवापासून दूर गेलेलो असताना प्रभु यीशु मसीह हमारे लिए इस दुनिया में आया, खोए हुओं को ढूंढने के लिए. तुम्हाला माहिती आहे का, वचन आम्हाला सांगतं इफिस्कराच्या पत्रामध्ये, मला वाटतं 4 अध्यायात, पहिल्या अध्यायात 4 वचन, की जगाच्या निर्मितीपूर्वीच त्याने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवडलं. हालेलुया. वाचायचं का? वाचूया.
1:4 पन्ना नंबर 264 इफिसियोंस उसका पहला अध्याय वचन 4। जैसा उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले उसमें चुन लिया कि हम उसके निकट प्रेम में पवित्र और निर्दोष हो। काय लिहिलंय पहा, जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला निवडलं. म्हणजे जगाचा पाया घालण्यापूर्वी सुद्धा आम्ही होतो. हॅलो, बरोबर का? आता आपलं वय आहे त्याप्रमाणे आपण होतो असं नव्हे. दैहिक दृष्टीने आपलं वय आहे तेवढी वर्ष आपल्याला या पृथ्वीवर झाली, या जगामध्ये झाली. पण आत्मिक दृष्टीनं आम्हाला काय वचन म्हणतं? जगाचा पाया घालण्यापूर्वीच देवानं आम्हाला निवडलेलं आहे. कसं? देव आत्मा आहे आणि त्या आत्म्याचा एक अंश त्याने आपल्यातून बाहेर काढला आणि त्यानं मनुष्य घडवला आणि त्याला या पृथ्वीवर पाठवलं. हालेलुया. म्हणजे त्या पित्यापासून आपण थोड्या काळासाठी वेगळे झालो आणि या जगामध्ये आलो. याचा अर्थ काय आहे की याच्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये होतो. हालेलुया. पण झालं काय? पृथ्वीवर या जगामध्ये आल्यानंतर ज्यानं आम्हाला पाठवलं, ज्यानं आम्हाला घडवलं, ज्याचा श्वास आमच्यामध्ये आहे, त्याला आपण विसरलो. आणि म्हणून देवबापाचं प्रेम बघा किती. त्यानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं की जा, आपले बरेच जण हरवलेले आहेत त्यांना शोधून काढ आणि परत आपल्याकडे घेऊन ये. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशूविषयी म्हटलंय, तो जे हरवलेले त्यांना शोधायला आणि त्यांना तारायला आला. आलं का लक्षात? आपण हरवलेले होतो. आजही कित्येक जण हरवलेले आहेत, पण त्यातल्या 99% लोकांना हे कळतच नाही की ते हरवलेले आहेत. 100% म्हटलं तरी काय हरकत नाही. काय कळत नाही? त्यांना कळतच नाही की आपण हरवलेलो आहोत. जर त्यांना कळलं असतं की आपण हरवलेलो आहोत तर त्याने आवाज केला असता, रडले असते, शोध केला असता. परंतु जगातल्या लोकांना हे समजतच नाही. प्रभूला धन्यवाद द्या, आम्हाला ते समजलं. हालेलुया. बघा ना, आपला मुलगा ज्या वेळेला हरवतो त्यावेळेला आपण त्याला शोधतो की नाही? शोधतो की नाही? मग आम्ही सर्व त्याची मुलं त्याच्यापासून दूर गेलेलो असताना तो आम्हाला शोधायला येणार नाही का? हालेलुया. तो शोधायला आला, तो आमच्या दाराशी उभा राहिला, त्यानं आमचे दरवाजे ठोकले. हालेलुया. जितक्याने उघडलं त्यांना तारण्यासाठी त्याच्याकडे घेऊन आला. देव हरवलेल्यांना शोधतो आणि त्यांचं काय करतो? तारण करतो. हालेलुया. आणखीन एक उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, जे की दैहिक दृष्टीने आहे. एक बाप आहे, त्याला 2 मुलगे आहेत. काय सांगितलेले आहेत? एक पिताजी है, उसके 2 बच्चे हैं. उसमें से छोटा वाला क्या कहता है कि पिताजी, मेरे हिस्से की जो बातें हैं, संपत्ति है, वो मुझे दे दो, मुझे इस आपके साथ नहीं रहना. और वो अपने पिता से अपने हिस्से की संपत्ति लेकर दुनिया में चला जाता है. वो भूल जाता है अपने बाप को, उसके संसार को, उसकी बातों को, उसकी आज्ञाओं को, और दुनिया में खो जाता है. उस संपत्ति से दुनिया की हर एक बातें करता है, और जो संपत्ति पिता ने उसे दी है वो खो देता है दुनिया में. आता आपण थोडासा विचार करूया. हम भी उस पिता से
छोड़कर कुछ समय के लिए इस दुनिया में आए, उसने भी हमें संपत्ति दी थी। इस दुनिया की संपत्ति नहीं, धन दौलत नहीं, उसने संपत्ति दी थी। उसके पास जो थी, स्वर्ग में जो थी, पिता के पास जो थी, वो कौन सी है वो संपत्ति? आत्मा की सारी बातें। हालेलुया। प्रीति, आनंद, शांती, सहनशीलता, लीनता, नम्रता, इंद्रिय दमन, सर्व संपत्ती त्यानं आम्हाला दिली होती। पण या जगात आम्ही आलो आणि हरवून बसलो। मग जास्त काळजी कोणाला? जो प्रेम करतो त्यालाच ना। म्हणून तो काय करतो? हरवलेल्यांना शोधतो। हालेलुया, हालेलुया। आजकाल आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये खूप गोष्टी, खूप घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मुलं मोठी होतात, आईवडिलांना सोडतात आणि परदेशामध्ये जातात। काही वर्ष येणं जाणं चालू असतं, मग फोन चालू होतो आणि मग फोनसुद्धा बंद होतो। बरोबर आहे? ते आपल्या आईवडिलांना विसरून जातात, जगामध्ये पूर्णपणे हरवून जातात। पण यातला कुठला असा आई किंवा बाप आहे जो आपल्या मुलाला विसरतो? विसरतो का? नाही ना। तसंच आहे पित्याचं प्रेम। आम्ही कितीही दूर गेलेलो असलो तरीही तो आम्हाला कधी विसरत नाही। म्हणून तो सर्व काही सोडून आम्हाला शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी या पृथ्वीवर आला। हालेलुया। आणि देव आजही अशा लोकांना शोधत आहे। आणि कधीपर्यंत? त्याचं येणं होईपर्यंत तो हे काम करत राहणार आहे। हालेलुया। आणि मग शोधल्यानंतर तो काय करतो? त्या आपल्या लेकरांना आपल्या कुटुंबामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये आणून बसवतो आणि मग तो परत शोधणं सुरू करतो। मग तो काय शोधतो माहिती आहे? दुसरी गोष्ट, मग तो शोधतो आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणाऱ्यांना। हालेलुया। पाहूया योहान 4:23। दुसरं कोणाला शोधत आहे पहा? देव शोधत आहे। पन्ना नंबर 134, यूहन्ना उसका 4 अध्याय वचन 23। परंतु वह समय आता है, वरन अब भी है, जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधनों को ढूंढता है। दुसरं, पहिलं हरवलेल्यांना, दुसरं काय म्हणालो? देव शोधत आहे। म्हणा ना कोणाला? मी देव शोधत आहे बोललं की तुम्ही म्हणायचं देव शोधत आहे। दुसरं उत्तर, आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणाऱ्यांना। वचन योहान 4:23 काय म्हटलंय बघा? परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील, अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यांस बाप शोधत आहे। हम खोए हुए थे, उसने ढूंढा। क्या किया? ढूंढकर अपनी कलीसिया में लेके आया। अब कलीसिया में भी वो ढूंढता है। किन लोगों को ढूंढता है? जो आत्मा और सच्चाई में उसकी आराधना करते हैं। हालेलुया। तो ये वचन शुरू होने से पहले हमारे प्रभु जी हमारे बीच में हर एक को ढूंढ रहे थे, कौन कौन आत्मा और सच्चाई से मेरी आराधना कर रहा है। हालेलुया।
तुम्ही केली का? तर तुम्ही त्याला सापडलेले आहात. हालेलुया. तुम्ही गाणी गायली का? की नुसतं तोंड हलवलं? की नुसतेच उभे होते? मग तुम्ही त्याला सापडलेले नाही. पण जर तुम्ही त्या गाण्यांकडे लक्ष लावलं आहे, त्या गाण्यांप्रमाणे तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये गोष्टी घडल्या आहेत. हालेलुया. भंवर के बीच में. हालेलुया. जर आपल्या डोळ्यासमोर आपल्या मनामध्ये त्या गोष्टी आल्यात की भर वादळामध्ये सुद्धा येशू माझ्याबरोबर चट्टान म्हणजे खडकाप्रमाणे उभा आहे, ते गाणं नाही तर मी माझ्या आत्म्यानं, मी माझ्या खरेपणानं ते अनुभवलं, ते जाणलं आणि प्रभूला धन्यवाद दिले. हालेलुया. म्हणजे गाणी ही फक्त गाण्यासाठी नाही आहेत, टाळ्या वाजवण्यासाठी नाही आहेत, मला त्याच्यातून प्रभूचा गौरव करण्यासाठी आहेत. मी काय बोलतो आणि माझं अंतःकरण काय बोलत आहे, मी काय बोलतो आणि माझ्या हृदयामध्ये कोणते भाव उठत आहेत, हे देव शोधत आहे. हालेलुया. परमप्रधान शरण में तेरी, है ना, सर्व समर्थाच्या छायेमध्ये मी आश्रय घेतो. हालेलुया. लगेच कुठे गेलं पाहिजे? हे परमप्रधान, सर्व समर्थ, सनातन पिता, स्वर्गीय पिता. ओ हालेलुया. त्याच्या छायेमध्ये मी राहतो. मी आश्रय घेतला आहे. तो माझा आश्रय, तो माझं शरणस्थान आहे, तो माझं गड आहे. हालेलुया. आराधनेमध्ये जेव्हा हे भाव माझ्या हृदयामध्ये देव पाहतो, तेव्हा तो म्हणतो, येस, मी आज शोधलं आणि आज मला हा सापडला. म्हणजे इथे एकत्र जमलं म्हणजे संपलं नाही. हम यीशु के नाम में यहाँ पर आए, इतनी बात पूरी नहीं है. हमने वचन सुना, इतना काफ़ी नहीं है. हम एक दूसरे से मिलके चले गए, इतना काफ़ी नहीं है. हमें ये करना है आत्मा और सच्चाई से. हालेलुया. कुठे आहे आपलं लक्ष? देव शोधत आहे. एक सुंदर भक्तीचं उदाहरण मला एक खूप आवडतं. लूकचा अध्याय 7वा अध्याय आणि वचन 36 पहा. लूक 7:36. पन्ना नंबर 97, लुका की किताब, उसका 7वां अध्याय वचन 36. और देखने वालों ने उनको बताया कि वह दुष्टात्मा का सताया हुआ मनुष्य किस प्रकार अच्छा हुआ. कोणतं वाचलं? 36 नको, 44 पासून वाचूया. सॉरी, एक मिनटं. 36 ते 40 पर्यंत वाचू. वचन 36. फिर किसी फरीसी ने उससे विनती की वह उनके साथ भोजन करे. अतः वह उस फरीसी के घर में जाकर भोजन करने बैठा. उस नगर की एक पापीणी स्त्री यह जानकर कि वह फरीसी के घर में भोजन करने बैठा है, संगमर के पात्र के इस इत्र लाई और उसके पाँवों के पास पीछे खड़ी होकर रोती हुई उसके पाँवों को आंसुओं से भिगोने और अपने सिर के बालों से पोंछने लगी और उसके पाँव बार बार चूमकर उन पर इत्र लगा. यह देखकर वह फरीसी जिसने उससे बुलाया था अपने मन में सोचने लगा, यदि तू भविष्यवक्ता होता तो जानता था कि यह जो उस छू रही है वह कौन और कैसी स्त्री है, क्योंकि वो तो पापिनी है. यीशु ने उससे उत्तर में कहा, हे शैमोन, मुझे तुझसे कुछ कहना है. वह बोला, हे गुरु, कहे. किसी महाजन के 2 दिन. बस. एका पुरुषापैकी कोणी एकाने काय केलं होतं? प्रभू येशूला घरी जेवायला बोलावलेलं होतं आणि प्रभू येशू त्या घरात जेवायला बसलेला आहे. काय झालं अशा वेळेला? कोणी एक पापी बाई त्या नगरात होती, तिला कळलं आणि ती
त्या घरात येशू जेवायला बसलेला आहे हे जाणून त्याला भेटण्यासाठी आली. येताना तिच्याकडे काय काय आहे बघा. सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. हालेलुया. काय घेऊन आली? सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी. आता आपण सुगंधी तेल म्हणजे सेंट, परफ्यूम बाटलीमध्ये आपल्याला मिळतं, हो ना. त्यावेळेला बाटल्या नव्हत्या काचेच्या, ते कुपीमध्ये साठवलं जायचं आणि ते अतिशय महाग गोष्ट असायची. आता आपल्याला कुठेही दुकानात गेलं तर पाहिजे तेवढं मिळू शकतं. त्यावेळेला सुगंधी तेल ते अत्तर मिळणं आणि विकत घेणं हे तितकंसं शक्य नव्हतं. ही प्रभू आला आहे हे समजून ते उत्तम सुगंधी कुपी घेऊन त्याच्या भेटीसाठी आली. हालेलुया. दुसरी गोष्ट, आणि ती मागे त्याच्या पायाजवळ रडत उभी राहिली. आल्यावर काय करायला लागली? ती रडायला लागली. आसवांनी त्याचे तिने काय केले? पाय भिजवले. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसले. आणि पाचवी गोष्ट, तिने त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना ते सुगंधी तेल लावले. नुसती आलेली नाही, काहीतरी घेऊन आली आहे. हालेलुया. आपण पण मंदिरात येतो, कृपा करून रिकामे येऊ नका. तुमच्याकडे सुगंधी काय आहे? म्हणजे देवाला सुगंध असं होईल असं काय आहे ते आम्हाला मंदिरात आणलं पाहिजे. हालेलुया. बाटल्या खूप जण घेऊन येऊ शकतात. आपल्यात आता सगळेजण चांगले आहेत नाही का. प्रत्येकजण परफ्यूम घेऊन फुसफुस मारू शकतो. पण तो सुगंध हवा आहे का देवाला? एक वचन आहे, मला आता ते आठवत नाही. तुमच्यात सुगंध असा ते दुसऱ्यांना अर्पण करावं असं एक आहे, पण आठवत नाही मला. म्हणजे मंदिरात येताना देवाला आवडेल असं अर्पण आपल्याकडे असलं पाहिजे. हालेलुया. किमती सुगंध काय करतं? एकाने लावलेला असला तरी ते सगळ्यांचं मन प्रसन्न करतं, बरोबर की नाही? तसं आमचं अर्पण असं असलं पाहिजे की त्याच्यामुळे देव प्रसन्न होईल. हालेलुया. दुसरी गोष्ट, ती आली आणि ती काय करू लागली? त्याच्या पायाजवळ रडत उभी राहिली म्हटलं आहे. किती वर्ष झाली आपल्याला प्रभूमध्ये? आपण कधी रडलो का हो कृतज्ञतेने? जे रडले ते धन्य, त्यांनी उत्तम अर्पण आपल्या देवाला दिलं आहे. हालेलुया. आणि मनुष्य कधी रडतो? जेव्हा त्याला खोल प्रेमाची जाणीव होते ना, आणि आपले उणे पण जेव्हा त्याला जाणवतं की मी इतका उणा आहे, मी इतका कमजोर आहे, मी इतकं पाप केलं आहे, मी इतकं वाईट आहे, तरी कोणीतरी आहे जो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. हालेलुया. तेव्हा त्यावेळेला त्याच्यासाठी आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. मग सांगावं लागत नाही. या स्त्रीचा काय संबंध? एवढंच तिने ऐकलं, येशू त्या पुरुषाच्या घरी आला आहे आणि तिचं मन, तिचं अंतकरण बघा किती भरलेलं आहे. आम्ही भक्ती करतो त्यावेळेला देव हे शोधत असतो. तिसरी गोष्ट तिने काय केली? तिने आसवांनी त्याचे पाय भिजवले. त्यावेळेला पद्धत होती, घरात आलेल्या पाहुण्यांचे पाय कशाने धुवायचे असतात? पाण्याने धुवायचे असतात. प्रभू पुढे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल,
प्रभू त्या पुरुषाला म्हणतो की मी तुझ्या घरात आलो, पण तू साधा पाण्याचा प्यालासुद्धा दिलास नाही आणि माझे पाय धुतले नाहीस, पण तिने आपल्या अश्रूंनी माझे पाय धुतले आहेत. हालेलुया. कदाचित देव आपल्याला म्हणेल, तू मंदिरात आलास पण एक शब्दसुद्धा गाण्याचा बोलला नाहीस, एक टाळीसुद्धा माझ्यासाठी वाढवली नाहीस, एक धन्यवादाचा शब्दसुद्धा तुझ्या मुखातून बाहेर पडला नाही, कृतज्ञतेचे 2 शब्द तू माझ्यासाठी बोलला नाहीस. मी होतो, परंतु तू नुसता मूर्तीसारखा उभा होतास किंवा बसला होतास. हालेलुया. चौथी गोष्ट, आसवांनी तिने काय केलं? त्याचे पाय धुतले, पुसले. आणि मग काय केलं? कशाने? केसांनी तिने ते पुसले. केसांना काय म्हटलंय? स्त्रियांच्या केसांना काय म्हटलं? हे त्यांचं काय आहे? गौरव आहे, त्यांचं भूषण आहे. हालेलुया. परमेश्वरानं देवानं स्त्रियांना केस हे त्यांच्या भूषणासाठी, त्यांच्या गौरवासाठी दिले आहेत. म्हणजे सगळ्यात उत्तम गोष्ट तिने प्रभूचे पाय पुसण्यासाठी वापरली. हालेलुया. आणि मग ती कुपी, ते सुगंधी तेल तिने त्याच्या पायावर ओतलं. ही आहे भक्ती. देव आशांना शोधत आहे. आलं लक्षात? हालेलुया. पहिलं कोणाला शोधत आहे म्हणालो? आवाज. दुसरं कोणाला शोधत आहे म्हणालो? आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणाऱ्यांना. हालेलुया. आम्ही सापडणार की नाही सापडणार? जेव्हा जेव्हा प्रभू जवळ येतो तेव्हा तेव्हा, फक्त मंदिरातच नव्हे, जिथे जिथे तुम्ही आठवण करता तिथे तिथे. कारण वचनच म्हणतं ना, 2 किंवा 3 माझ्या नावात जिथे जमतात तिथे त्यांच्यामध्ये मी हजर आहे. मग जर माझा देव हजर आहे तर मी माझं अर्पण कसं दिलं पाहिजे? मग 2 उदाहरणं पण आहेत आपल्यासमोर. एक काईन आहे, एक हाबेल आहे. काय माहिती देवाला आज किती काईन सापडले आणि किती हाबेल सापडले. हालेलुया. परमेश्वर आज ढूंढ रहा था कि आत्मा और सच्चाई से भक्ति मेरी कौन कर रहा है. हो सकता है बहुत सारे हाबेल उसने देखे हो, या हो सकता है काईन ही काईन देखे हो. म्हणजे देवाचा शोध संपलेला, हरवलेले शोधणं हेही संपलेलं नाही त्याचं. आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणाऱ्यांना शोधत आहे म्हणजे हेही संपलेलं नाही, ही सुद्धा काम त्याचं अजून चालू आहे. हालेलुया. मी उद्या जमलो तरी सुद्धा प्रभू मला बघणार आहे, मला शोधणार आहे. हालेलुया. मी घरात संध्याकाळी बसलो तरी सुद्धा तो मला शोधणार आहे. हा भक्ती कशी करतो? देव शोधत आहे. विसरले काही लोक. देव शोधत आहे. तिसरं सांगतो कोणाला? यज्ञकेल 22वां अध्याय वचन 30. यज्ञकेल की किताब 22वां अध्याय और वचन 30 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 996, यज्ञकेल उसका 22वां अध्याय वचन 3, वचन 30. ये काम तुझसे इस कारण किए जाएंगे क्योंकि तू अन्य जातियों के पीछे व्यभिचारिणी के समान हो गई. यज्ञकेल 22:30. वचन 30.
मैंने उनमें ऐसा मनुष्य ढूंढना चाहा जो भाड़े के सुधार और हाँ। देश के निमित्त नाके में मेरे सामने ऐसा खड़ा हो कि मुझे उनका नाश न करना पड़े, परंतु ऐसा कोई न मिला. हां, काय लिहिलंय पहा. तर मी देशाचा नाश करू नये म्हणून ज्याने तटाची भिंत बांधावी आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभे राहावे, अशा मनुष्याला मी त्यांच्यामध्ये शोधलं. अशा मनुष्याला मी त्यांच्यामध्ये शोधलं. म्हणजे देव शोधत आहे कोणाला? जे इतरांसाठी खिंडारात उभे राहतात त्यांना. हालेलुया. जे इतरांसाठी देवाकडे मध्यस्थी करतात त्यांना देव काय करत आहे? शोधत आहे. पण दुःखाची गोष्ट त्यावेळेला म्हटलंय, परंतु मला असा कोणी सापडला. आपल्या मंडळीविषयी प्रभूने असं म्हणावं का? नाही म्हणणार, कारण जमतात बरेच जण. हालेलुया. आमच्याविषयी देव असं म्हणणार, तो म्हणेल नक्की 50% का म्हणेना, 20% का होईना, पण म्हणेल देव इथे मला सापडले. मी शोधलं आणि इथे मला सापडले. 100% सापडायला पावे होते, पण हरकत नाही, 20% का होईना मला इथे सापडले. कशासाठी म्हणतोय तो? देशाचा नाश करू नये म्हणून. आज आपल्या देशाच्या, आज हमारे देश में जितनी बातें हो रही है, सब देख रहे हैं और चुपचाप आराम से सो रहे हैं. हालेलुया. लेकिन एक मसीह जिसको प्रभु का हृदय दिया गया है, प्रभु का मन है, वो ये बातें देखकर आराम से सोएगा नहीं. हालेलुया. बलात्कार हो रहे हैं, खून हो रहे हैं, विश्वासु लोगों का छल हो रहा है, उनको जेल में डाला जा रहा है, उनकी हत्या हो रही है, उनको मार दिया जा रहा है, तरह तरह के आरोप उनके ऊपर किए जा रहे हैं. और एक मसीह होने के नाते अगर मैं आराम से खाता हूँ, पीता हूँ, सोता हूँ और सोते समय बिना भूले प्रभु को धन्यवाद देता हूँ, तो कितना भला है. मग देव म्हणतो मी शोधलं पण एक पण मला सापडला नाही. आपल्या देशासाठी मध्यस्थी करणारा, आपल्या मंडळीसाठी मध्यस्थी करणारा, आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करणारा देव म्हणतो मला एकही सापडला नाही. हालेलुया. सदोम आणि गमोरा जेव्हा नाश करायला आला, त्यावेळेला त्या सदोम आणि गमोरासाठी कोणी मध्यस्थी केली का मध्यस्थी? कशी मध्यस्थी केली वाचलंय तुम्ही? हालेलुया. अब्राम किती तळमळीने देवाकडे प्रार्थना करतो, किती तळमळीने व्याकुळ होतो. तो देवाला काय म्हणतो? प्रभू, त्या गावात जर 50 लोक जर न्यायी असतील तर त्या 50 न्यायीसाठी तू इतरांना क्षमा करणार नाहीस काय? तू त्या सगळ्यांच्या पापांमुळे तू त्यांचा पण नाश करशील काय? हालेलुया. लोक साधारण मनुष्य असं तर काय म्हणाला असता? जाऊ दे, मरू देत, मला काय करायचं आहे? भरपूर पाप केले आहेत त्यांनी, खूप वाईट केलं आहे त्यांनी, खूप लोकांना त्रास दिले आहे त्यांनी, देवा तू त्यांचा नाश करतोस काय? बरं झालं, मरू दे तिकडे, आम्ही पण सुटू, तू पण सुटू. पण अब्रामाचं हृदय तसं नाही आहे. अब्राम म्हणतो प्रभू 50 असतील तर? प्रभू परमेश्वर काय म्हणतो? जरी 50 असतील तरी मी नाश करणार नाही. मग अब्राम आणखीन धाडस करतो आणि काय म्हणतो? प्रभू 5 कमी असतील तर? 45 असतील तर? देव म्हणतो तरीही मी तसं करणार नाही. तर आणखीन तो म्हणतो नाही प्रभू अजूनही 5 कमी असतील तर? 40च असतील तर? असं करत करत तो कुठपर्यंत तो माहीत आहे? 10 असतील तर? आणि देव त्याची प्रार्थना ऐकतो. ही आहे विश्वासणाऱ्यांच्या हृदयातली तळमळ, आणि अशी मध्यस्थी करणाऱ्यांना देव शोधत आहे. आज स्वतःला प्रश्न विचारा, मी तसा आहे का? माझी मंडळी मला बोलावते तेव्हा मी येतो का? माझी मंडळी उपवास प्रार्थनेची घोषणा करते तेव्हा मी हजर राहतो का?
शेवटच्या रविवारी मध्यस्थीची प्रार्थना असते, तेव्हा मी इथे गुडघे टेकतो का? आज विचारा स्वतःला की यायचं, खायचं, प्यायचं, धन्यवाद द्यायचे, आरामात झोपून द्यायचे. प्रभू तू किती चांगला आहेस, किती आनंदाचा दिवस केलाच माझ्यासाठी, जगात सगळ्यात आशीर्वादित मीच आहे. हो, त्या श्रीमंत माणसाने पण असाच आनंद केला आणि शेवटी कुठे गेला तुम्हाला माहिती आहे. न्यायाच्या दिवशी देव हे आठवणीत आणेल. हालेलुया, हालेलुया. एक वचन त्या दिवशी पण मत्तेच आहे, मध्ये ऐका ते, मी पावा वाजवला पण कोणी नाचलं नाही, मी बोलवलं पण कोणी, मी प्रार्थनेची घोषणा केली पण कोणी, यांना रजा कधीच मिळत नाही. रजेचा सोडा, गुरुवारी रात्रीच्या प्रार्थनेला सुद्धा वेळ मिळत नाही. आम्ही 11 वाजता संपवतो हल्ली. काय सापडणार आपण? हालेलुया. मोशे मध्यस्थी करणारा होता, केली की नाही मोशेने मध्यस्थी? निर्गम पुस्तक 32 वचन 10 ते 14. निर्गमन की किताब 32वां अध्याय वचन 10 पढ़ेंगे. पन्ना नंबर 109, निर्गमन उसका 32वां अध्याय वचन 10 से आगे. अब मुझे मत रोक, मेरा कोप उन पर भड़क उठा है, जिससे मैं उन्हें भस्म करूं, परंतु तुझसे एक बड़ी जाति उपजाऊंगा. देव त्या लोकांना कंटाळला. वरच्या 9व्या वचनात काय म्हणतो? यहोवाने मोशेला म्हटले, मी हे लोक पाहिले आहेत आणि पहा हे ताट मानेचे लोक आहेत, तर आता तू मध्ये येऊ नकोस. देव मोशेला काय म्हणतो? आता तू मला आड येऊ नको, म्हणजे त्यांच्यावर माझा राग भडकवून मी त्यांना भस्म करेन आणि मी तुझं एक मोठं राष्ट्र करेन. हालेलुया. आपल्यासारखा मनुष्याने ऐकलं असतं तर किती म्हणाला असतं, रे वा किती छान, सगळ्यांची वाट लावतोय देव, मला उभं करतोय. म्हणजे सगळे पापी आहेत, सगळे वाईट आहेत, मी तेवढा चांगला आहे आणि माझ्यावर तो राष्ट्र उभं करतोय. मोशेचं हृदय तसं नाही आहे. आपल्या लोकांसाठी तळमळ आहे. हालेलुया. किती जणांच्या हृदयात आहे? आज देव मला प्रश्न तुम्हाला विचारत आहे, मी नाही विचारत आहे. किती जणांच्या हृदयात तळमळ आहे लोकांसाठी? किती जण आज खिंडारात उभे राहणार आहेत मध्यस्थीसाठी? देश नाश पावत आहे, लोकांचा नाश होत आहे, लोक रोज बर्बाद होत आहेत, नरकात जात आहेत. किती जण, कोण उभा राहील? मोशेसारखी प्रार्थना कराल? देवाला माहिती आहे मी या लोकांचा नाश करायला झाला ना, हा आडवा उभा राहील, हा माझ्याकडे प्रार्थना करेल, हा रडेल, हा मध्यस्थीसाठी गुडघे टेकेल. म्हणून देव अगोदरच म्हणतोय, बाजूला हो, तू मध्ये येऊ नकोस, कारण तुझं मी ऐकल्याशिवाय राहणार नाही. तू बोलतोस ते मला ऐकावं लागतं, ते मला करावं लागतं. आणि मोशे लोकांसाठी जे बोलला ते देवानं केलं. हालेलुया. आपला विश्वास आहे का की मी माझ्या लोकांसाठी जे बोलेन ते देव माझ्यासाठी करेल म्हणून? ज्याला विश्वास आहे तो मध्यस्थीला थांबणारच, तो मध्यस्थीच्या प्रार्थना करणारच, तो गुडघ्यावर जाणारच, कारण त्याला खात्री आहे माझा देव माझी प्रार्थना ऐकेल. हालेलुया. अरे आज किती वर्ष झाली आम्ही दर वेळेला मध्यस्थीसाठी जमतोय. गुरुवारी रात्री, रविवारी, आता नवीन सुरुवात केली, घरोघरी मध्यस्थी करतोय. प्रभू ह्या घराला उंच कर, प्रभू ह्या घराला मोकळं कर, प्रभू ह्या घरात मंडळी स्थापन कर, आजूबाजूचे लोक मोकळे कर. हालेलुया. आहात कुठे तुम्ही? देव तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला एक उदाहरण, कोणीतरी दोघे जण माझ्याकडे या.
कोणीतरी दोघेजण पटकन पटकन. मध्यस्थी काय आहे सांगतो तुम्हाला थोडक्या एक छोट्याशा उदाहरण. या दोघे. हे दोघे आहेत. हालेलुया. ह्याला समजूया आपण. तन्मय नका बघू याच्याकडे. आता हा तन्मय नाही. हे जरा कॅमेरा कर ना बाबा. काय म्हणालो मी? आता हा तन्मय नाही. हा कोण आहे? हा देव आहे असं समजूया आपण. काय समजायचं? हा देव आहे. हा एक माणूस आहे मंडळीतला. ह्याची खूप इच्छा आहे प्रभूची सेवा करायची आहे, प्रभूमध्ये वाढायचं आहे, प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे. पण हा जेवढं प्रयत्न करतो तेवढा मागे राहतो. ह्याला शक्य होत नाही आहे. ह्याचे हात या देवानं काय केलं आहे? आपला हात पुढे केला आहे. परंतु हा आपला हात उंच करून देवापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. कदाचित त्यानं काय पाप केलं असेल, कदाचित त्यानं काय वाईट केलं असेल. इच्छा खूप आहे परंतु तो देवाच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. देव मात्र हात पुढे करून उभा आहे, वाट पाहतोय हा कधी येईल. मग मी तिसरा मनुष्य आहे, मी मध्यस्थ आहे. माझं देवाबरोबर नातं चांगलं आहे, देव माझी प्रार्थना ऐकतो. मग मी काय करतो? याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. प्रभू हा असा आहे, हा असा आहे, पण तुझा आहे. हालेलुया. तो कसाही असू दे, आज त्याची मदत कर, आज त्याचं सहाय्य कर, आज त्याची बंधनं तोड, आज त्याचे मार्ग मोकळे कर. हळूहळू याच्यामध्ये बळ यायला लागतं, ताकद यायला लागते. आणि मी याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्यामुळे याचं देवाबरोबर नातं जोडलं जातं. हे आहे माझं मध्यस्थी करणाऱ्याचं काम. थँक्यू. हालेलुया. मी कमजोराला बलवान करतो. एस्तेरनी काय केलं? किती उदाहरण आहेत. हालेलुया. 30 दिवसानंतरच तिला राजाला भेटण्याची परवानगी होती. पण मर्दकाय म्हणतोय की तू आपल्या लोकांसाठी उभी राहा, नाहीतर देव काहीतरी व्यवस्था करेलच. तेव्हा ती काय म्हणते? ठीक आहे, आतापासून मी माझ्या तरुणींबरोबर 3 दिवस उपवासाने प्रार्थनेमध्ये बसते. तुम्ही पण सर्वजण माझ्यासाठी उपवासाने प्रार्थना करा, देव आपल्यासाठी मार्ग मोकळे करेल. हालेलुया. सर्वजण महत्वाचं आहे. मंडळीतले 4-5 लोक नाहीत, सर्वजण. हालेलुया. आणि मग त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. देव अशा लोकांना शोधत आहे. स्तोत्रसंहिता 106 वचन 23, भजन संहिता 106 वचन 23. पन्ना नंबर 734, भजन संहिता उसका 106वां अध्याय वचन 23. इसलिए उसने कहा कि मैं उनका सत्यानाश कर डालता यदि मेरा चुना हुआ मूसा जोखिम में स्थान में उनके लिए खड़ा न होता, ताकि मेरी जलजलाहट को ठंडा करे. कहीं ऐसा न हो कि मैं उन्हें नष्ट कर डालूं. आमेन. 23 वचन. म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू जर त्याचा निवडलेला मोशे त्याचा क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरवायला त्यांच्यापुढे भगदाडीत उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते. मोशे जर भगदाडीत उभा राहिला नसता तर देवानं सगळ्यांचा नाश केला असता. हालेलुया. तुमच्या मंडळीत तुमच्यासाठी भगदाडात उभा राहणारे मोशे आहेत.
हालेलुया. आहेत का? हां. तुमच्यासाठी भगदाडात उभे राहणारे मोशे या मंडळीत आहेत आणि कित्येक वर्ष ते मध्यस्थी करत आहेत. हालेलुया. विसरू नका, आज जर आशीर्वादित आहात, आनंदात आहात, आरोग्यात आहात, शांतीमध्ये आहात, तर एक गोष्ट विसरू नका, याचं कारण आहे कोणीतरी मध्यस्थी तुमच्यासाठी करत आहे रात्रंदिवस. मग आता तुम्ही अजूनही त्यांच्यावरच डिपेंड राहणार का, की तुम्ही मध्यस्थ होणार आहात, खिंडारात उभा राहणार आहात? हालेलुया. बघूया 5 जूनला. हॅलो, बरोबर ना? हां. किती जण देशासाठी खिंडारात उभे राहतात ते? हालेलुया. एक एस्तेर, तिच्याबरोबर काही तरुणी, मर्दकाय आणि संपूर्ण यहुदी समाज. हालेलुया. उपवास आणि प्रार्थना किती दिवस केली? फक्त राजाचं मन तो 30 दिवस थांबला नाही. तिसऱ्या दिवशीच म्हणतो, राणी तुझी इच्छा काय आहे? हालेलुया. अरे, जर एक मंडळी आज देशासाठी उभी राहील, अशी दुसरी मंडळी, भारतातल्या सर्व मंडळ्या, सर्व विश्वासणारे, त्या जिवंत देवाचे लोक ऐक्यानं जेव्हा उभे राहतील, तेव्हा विचार करा देव काय करेल. हालेलुया. पण तुम्ही हजर नसाल तर तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, अरे तिथे मी नव्हतो. आमेन. देव शोधत आहे कोणाला? मध्यस्थी करणाऱ्यांना. हालेलुया. हालेलुया. नक्कीच त्या बापाला वाटेल ना, अरे मी याच्यासाठी स्वर्ग सोडला, हा साधं घर सोडत नाही. बरोबर ना? याला आपली झोप अजून सुटत नाही. रोज 12 नंतर झोपतो, 11 नंतर झोपतो, पण प्रार्थना आहे 8 ते 8:30 ते 11 रात्रीची, नाही जाता. पास्टर को कहता है तुम लड़ो, हमारा से खर्राटे सोते रहते हैं. घोड़े बेच के सो गया और कहाँ गया कुछ पता नहीं है की नाही. काय तर मॅच असली की हां, वेळच वेळ असतो. वैभव सूर्यवंशीने किती 6 मारले, सचिन तेंडुलकरने किती रेकॉर्ड केले, सगळं पाठ आहे. हां, स्टेटस असतात. आरामाचा राजा कोण हे विचारलं की काहीच माहीत नाही. मग देव न्यायात आणीलो. हां, तो म्हणेल त्या श्रीमंत माणसाला म्हणा की तुझ्या दिवसांमध्ये तू भरपूर सुख पावलास, आता इथे आनंद कर. जागे व्हा. आज विचार करा, एक नवीन संधी देवानं मला दिली आहे, एक नवीन मार्ग देवानं माझ्यासाठी मोकळा केला आहे. हालेलुया. आज देव मला शोधतोय आणि मी झोपलोय. तो म्हणेल, अरे तुझ्यासाठी हातापायात खिळे मी सहन केले, तू साधी एक झोप सहन करू शकत नाहीस? हां, आमच्याकडे म्हणायचे पुरी, तू तुझ्या जिंदगीवर. काय म्हणायचे? तू तुझ्या जिंदगीवर एवढीशी गोष्ट करू शकत नाही तू. मी नाही म्हणत, पूर्वी म्हणायचे, ते तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला म्हणत नाही, मी कसं एवढं हिंमत करू? अरे इतकं सगळं दिलं, तुला एवढंसं देता येत नाही, तुला एवढंसं करता येत नाही.
ये ना 8:30च्या ऐवजी 9 वाजता ये ना, 9:30ला ये, अर्धा तास बस. कारण सांगू नका. हालेलुया. देव तुमचं अंतकरण पाहणार आहे ना. तुला किती तळमळ आहे ते पाहणार आहे. तू किती वाजता आलास ते नाही पाहणार आहे. तू आपलं दिवसभराचे कष्ट आटपून धावत पळत आलास ना, अर्पण दिलंस ना प्रभूला. येस, हे इतरांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे प्रियांनो. हालेलुया. कारण शेतात दिवसभर सगळ्यांनी काम केलं, पण शेवटच्या तासात ज्याने काम केलं त्याला पण तेवढीच मजुरी मिळाली. विसरू नका. हालेलुया. पास्टर काय बोलतील उशिरा गेल्यावर? बोलले तर बोलू दे, काय जखमावत नाहीत. तुमची स्थिती, तुमची परिस्थिती देवाला माहिती आहे. तुम्ही आलात कसे हे देवाला माहिती आहे. हालेलुया. एक मला बोलून बोलून लाज वाटायला लागली आहे. जाऊ दे. आज बघा ना आजूबाजूला, आज जर आपल्या पास्टरला कोणी मारलं, येऊ शकतात, कधीही मारू शकतात, कधीही काही करू शकतात. ते तुम्हाला नाही धरणार, पहिले आम्हाला धरणार. हालेलुया. आज मी इथे बाई, मला पहिलं मला पकडतील. मारलं तर मारू दे ना, मला काय त्याचं डोकं फोडलं का, पास्टरचं फोडलं का? अरे रे देवा, खूप वाईट झालं. मी जरासं झोपतोय, दिवसभर खूप थकलो, त्याला तुरुंगात टाकलं. अरे रे रे, किती वाईट देवा, असं काय? हां, धन्यवाद प्रभू येशू. होतंय ना आजूबाजूला आपल्या देवाच्या सेवकांचा छळ होतोय, निंदा होते, तुरुंगात टाकलं जातंय, मारलं जातंय, जीव घेत आहेत, मरेपर्यंत मारतायत, चर्च तोडतायत. तुम्हाला झोप लागते कशी? देवाचं घर, देवाचे सेवक आज कष्टातून संकटातून जात असताना प्रभू तुम्हाला विचारतो, तुम्हाला झोप लागते कशी? तुम्हाला घरात आनंद करावासा वाटतो कसा? काय देवानं याच्यासाठी आम्हाला निवडलं की आपण आपल्याच गोष्टींमध्ये आनंद करावा? आहे ना फिलिपकराच्या पत्रामध्ये, बघा जरा 2:21, फिलिप 2:21. पन्ना नंबर 273, फिलिपियों की किताब, उसका 2 अध्याय, वचन 21. क्योंकि सब अपने स्वार्थ की खोज में रहते हैं, न कि यीशु मसीह की. 21 वचन. कारण सर्व आपापल्याच गोष्टी शोधतात, येशू ख्रिस्ताच्या गोष्टी शोधित आपापल्याच गोष्टी. माझा प्रॉब्लेम आहे, मला हे दुखतंय, माझं हे झालंय, माझं असं आहे, माझं तसं आहे, मी कधी जाऊ, मी कसा जाऊ, मी परत कसा येऊ. इतका विचार बरं झालं प्रभूनं आमच्याविषयी नाही केला, नाहीतर आज काय खरं नव्हतं ना. मी इतकं पवित्र स्थान सोडून त्या पाप्यांमध्ये जाऊ? मी एवढं चांगलं सोन्याचं सिंहासन सोडू त्यांच्यामध्ये बसू? खिळे ठोकून घेऊ, काटे टोचून घेऊ? काय बापा, काय करतोस तू? हे तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? हॅलो. देव शोधत आहे. 4, शुद्ध मनाच्या लोकांना. उत्तर काय आहे? शुद्ध मनाच्या लोकांना देव शोधत आहे. 2 इतिहास 16 अध्याय वचन 9.
पन्ना नंबर 538, दूसरा इतिहास उसका 16वां अध्याय वचन 9। देख, यहोवा की दृष्टि सारी पृथ्वी पर इसलिए फिरती रहती है कि जिनका मत उसकी ओर निष्कपट रहता है, उसकी सहायता में वह अपनी सामर्थ्य दिखाए। तूने ये काम मूर्खता से किया है, इसलिए अब से तू लड़ाइयों में फंसा रहेगा। चौथं पहा, देव शोधत आहे. काय म्हटलंय? कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, ज्यांचं हृदय, ज्यांचं मन शुद्ध आहे, पूर्ण आहे, अशा लोकांना तो शोधत आहे. कशासाठी? बघा, त्यांचे पाठबळ करण्यासाठी आणि आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी. वाचूया. ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, त्यांचे पाठबळ करण्यासाठी, आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. यात तू मूर्खपण केले आहे, त्यामुळे आतापासून तुझ्या पाठीमागे लढाया लागणार. म्हणजे तू आपलं मन शुद्ध ठेवलं नाहीस म्हणून हे पुढे होईल. आपण पुढची गोष्ट बाजूला ठेवूया थोडा वेळ आणि आपण सुरुवातीची गोष्ट पाहूया. वचनात काय म्हटलं आहे? ज्याचं हृदय शुद्ध आहे. मत्तेमध्ये याचंच आणखीन एक वचन आहे, जे हृदयाचे शुद्ध ते, बोला ना, ते देवाला, आणि देवसुद्धा तेच म्हणतो आहे, त्याचे डोळे शोधतील आणि त्याला मी दिसेल. हालेलुया. का? मी पूर्ण शुद्ध हृदयाचा आहे म्हणून. का अशा लोकांना देव शोधतो? त्यांचे पाठबळ करण्यासाठी. हालेलुया. त्याचा आधार होण्यासाठी, त्याच्याबरोबर उभं राहण्यासाठी. हालेलुया. आणखीन काय म्हटलंय? आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी. म्हणजे देव कोणाचा उपयोग करून घेईल? ज्याचं हृदय शुद्ध आहे, त्याच्यातून देवाचं सामर्थ्य प्रकट होईल, त्याच्यातून अद्भुत कार्य होतील. तो अनेकांना जीवन देणारा होईल, तो अनेक आत्मे वाचवणारा होईल. आणि म्हणून देव अशा लोकांना शोधत आहे. आमेन. पहिला राजे 8वा अध्याय वचन 61. पन्ना नंबर 421, पहला राजाओं उसका 8वां अध्याय वचन 61। तो हमारा मन हमारे परमेश्वर यहोवा की और ऐसी पूरी रीति से लगा रहे कि आज के समान उसकी विधियों पर चलते और उसकी आज्ञाओं को मानते रहो. क्या लिखा है? काय लिहिलंय पहा. यास्तव आजच्यासारखे त्याच्या नियमाप्रमाणे चालायला व त्याच्या आज्ञा पाळायला यहोवा आमचा देव याच्याशी तुमचे हृदय पूर्ण असावे. हालेलुया. देव शोधत आहे. एकच जागा आहे. देव शोधत आहे. नाही आवाज आला? येस. विचारलं म्हणून सांगतो. 5वं, नाहीतरी पण सांगितलंच असतं. 5वं, देवाचा शोध करणाऱ्यांना. देव कोणाला शोधत आहे? देवाचा शोध करणाऱ्यांना देव शोधत आहे. स्तोत्र भजन संहिता 14:2. पन्ना नंबर 661, भजन संहिता उसका 14वां अध्याय वचन 2। परमेश्वर ने स्वर्ग में से मनुष्य पर दृष्टि किए कि देख कि कोई बुद्धिमान, कोई परमेश्वर का खोजी या नहीं। परमेश्वर ने स्वर्ग से क्या की? दृष्टि की. क्या देखने के लिए? कि कोई मुझे ढूंढ रहा है क्या? हालेलुया. कोई मुझे खोज रहा है क्या? काय लिहिलंय मराठीमध्ये पहा. 14:2 ना. कोणी समंजस आहे काय
कोणी देवाचा शोध करणारा आहे काय हे पाहावे म्हणून यहोवाने आकाशातून खाली मनुष्याच्या संतानांकडे दृष्टी लावली. जे देवाचे डोळे कुठून लागले आहेत? वरून, स्वर्गातून, आकाशातून. कुठे लागलेले आहेत? पृथ्वीकडे. कोणाकडे? देवाला शोधणाऱ्यांकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शोधता का? हे घेऊन. हालेलुया. इस मंदिर से उस मंदिर, उस मंदिर से उस तीसरे मंदिर, ये जगह से उस जगह, है ना. पहले खोजते थे, कभी पंढरपुर में, कभी हरिद्वार में, कभी काशी में, कभी मथुरा में. हालेलुया. लेकिन अब इन जगहों पे जाने की ज़रूरत नहीं है, क्योंकि परमेश्वर प्रभु का वचन कहता है कि मैं वहाँ पर नहीं हूँ, मैं मंदिरों में नहीं हूँ, मैं तो तुम्हारे अंदर रहता हूँ. तुम्हारा शरीर ये मेरा निवास स्थान है, मैं वहाँ पर रहता हूँ. तो वो यहाँ पर रहता है, तो मुझे यहाँ से उसको खोजना पड़ेगा. हालेलुया. और वो इसमें भी रहता है, तो मुझे इसमें उसको खोजना पड़ेगा. हालेलुया. जब जितना समय मैं पवित्र शास्त्र के साथ बिताता हूँ, प्रभु के वचन के साथ बिताता हूँ, उतना मैं प्रभु को खोजता हूँ. और जब मैं प्रभु को खोजता हूँ तो उसकी बातें मेरे समझ में आती है. वो क्या कहना चाहता है, वो क्या देना चाहता है, वो क्या करना चाहता है, वो सारी बातें मुझे यहाँ पर मिलती है. तो मुझे कहाँ पर खोजना है? उसको इसमें खोजना है. हालेलुया. आणि देव अशा लोकांना शोधत आहे. हालेलुया. दुःखी कष्टी लोकांकडे जातो का? त्यांची मदत करतो का? त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का? आजाऱ्यांकडे जातो का? मध्यस्थी करतो का? देव आकाशातून हे शोधत आहे. धन्य ते लोक ज्यांना देवाचे डोळे हे करताना पाहतात. हालेलुया. संतान, मनुष्याच्या संतानाकडे त्यांनी काय केली आहे? आपली दृष्टी लावली आहे. पुढे पहा, दुसरा इतिहास 20वा अध्याय वचन 3 आणि 4. दुसरा इतिहास 20वा अध्याय वचन 3 आणि 4 आपण वाचूया. पन्ना नंबर 542. इथे असा आहे, कोणीतरी शोधतोय. दूसरा इतिहास उसका 20वां अध्याय वचन 3 से 4 तक. तब यहोशापात डर गया और यहोवा की खोज में लग गया और पूरे यहूदा में उपवास का प्रचार करवाया. अतः यहूदी यहोवा से सहायता मांगने के लिए इकट्ठा हुए, वरन वे यहूदा के सब नगरों से यहोवा से भेंट कर आए. क्या लिखा है यहाँ पर तीसरे वचन में? मग यहोशापाट घाबरला आणि यहोवाला शोधायला त्याने आपले चित्त लावले आणि सर्व यहूदात त्याने काय केली? उपवासाची घोषणा केली. का घाबरला? अगोदरचं वाचा ना, त्याच्या मागे सैन्य लागलं होतं. कुठलं? मोवाबाचं, अमोनाचं आणि मौन्यातलं. असे 3 राजे त्याच्यावर उठून आले होते. खूप मोठे सैन्य, खूप मोठा शत्रू त्याच्यासमोर उभा राहिला होता, त्याच्याशी लढाई करण्यासाठी उभा राहिला होता. आणि हे जेव्हा यहोशापाट राजानं पाहिलं तेव्हा तो घाबरला की माझा शत्रू खूप मोठा आहे आणि त्याच्यासमोर माझा निभाव लागणार नाही, मी ही लढाई जिंकू शकणार नाही. हालेलुया. मग त्यानं काय केलं? तिकडच्या अधिकाऱ्याकडे धाव घेतली, तिकडे मंत्र्याकडे धाव घेतली, त्या राष्ट्रपतीकडे धाव घेतली. असं लिहिलंय का? हालेलुया, हालेलुया. नाही तर तुम्ही शोधत बसाल हे कुठलं बोलतायत म्हणून. त्यानं काय केलं? यहोवाला शोधायला. महत्वाची गोष्ट बोला, यहोवाला शोधायला. यहोवाला शोधायला त्याने आपलं चित्त त्याच्याकडे लावलं. आणि चित्त आपलं त्याच्याकडे लावलं. हालेलुया. आणि काय केलं? संपूर्ण यहुद्यात उपवासाची घोषणा केली. हालेलुया.
आणि सर्व यहुदी सुद्धा त्याच्याबरोबर उपवास आणि प्रार्थना करायला बसले. हालेलुया. आज अशीच परिस्थिती आहे ना हो. आजूबाजूने जगात सगळीकडे शत्रू आमच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. सगळे पास्टर, सगळ्या मंडळ्या घाबरलेले आहेत. काय होईल, कसं होईल. हालेलुया. हे करूया, यहोशापाटासारखं काय करायला लागेल, आम्हाला आमचं चित्त आमच्या प्रभूकडे लावावं लागेल, आम्हाला त्याला शोधावं लागेल, आम्हाला त्याला हाक मारावी लागेल. तो म्हणेल लढाई तुमची नाही, मी माझी लढाई लढेन. कुठे म्हटलंय 17व्या वचनात बघा काय म्हणतोय देव. वचन 17, इस लड़ाई में तुम्हें लड़ना न होगा, हे यहूदा और ये यरूशलेम, ठहर रहना और खड़े रहकर यहोवा की ओर से अपना बचाव देखना. हालेलुया. मत डरो और तुम्हारा मन कच्चा न हो, कल उनका सामना करने को चलना और यहोवा तुम्हारे साथ रहेगा. आमेन. हालेलुया. 15व्या वचनात म्हटलंय, 15व्या वचनात, लढाई तुमची नाही तर देवाची आहे. मिळालं का. वचन 15वें वचनात, तब वह कहने लगा, हे सब यहूदियों, हे यरूशलेम के रहने वालों, हे राजा यहोशापात, तुम सब ध्यान दो. यहोवा तुमसे यूँ कहता है, तुम इस बड़ी भीड़ में मत डरो और तुम्हारा मन कच्चा न हो, क्योंकि युद्ध तुम्हारा नहीं परमेश्वर का है. हालेलुया. आम्ही जिंकणार की नाही जिंकणार, पण कधी. येस, आमचे डोळे जेव्हा यहोवाला शोधतील तेव्हा. हालेलुया. हालेलुया. त्या म्हणून काय करायचं आहे माहिती आहे, आजपासून जर आपण सुरुवात करतो, देशासाठी मध्यस्थी करतो, तर त्याच पानावर 5व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत, 10व्या वचनापर्यंत यहोशापाट कशा रीतीने प्रार्थना करतोय घरी नक्की वाचा. आता वेळ नाही आपल्याकडे. त्याच अध्यायात वरती 5व्या वचनापासून 10व्या वचनापर्यंत यहोशापाट राजा आपल्या देवाकडे प्रार्थना करतोय. कसं शोधतोय तो देवाला बघा. त्यानं चित्त यहोवाकडे लागले, त्याला तो शोधायला लागला. आणि परिणाम काय झाला 17व्या वचनात आपण वाचलं. देव म्हणतो भिवू नका, घाबरूही नका, उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण यहोवा तुमच्या संगती आहे. हालेलुया. जे देवाला शोधतात त्यांच्याबरोबर देव आहे. हालेलुया. आणि देव त्यांना शोधत आहे. हालेलुया. आम्ही त्याला शोधत आहोत, तसा तो पण आम्हाला शोधत आहे. किती छान गोष्ट आहे ना. देव आम्हाला शोधत आहे, त्याच वेळेला आम्ही सुद्धा त्याला शोधत आहोत. आणि मग दोघे एकमेकांना शोधतात तेव्हा त्यांची कुठेतरी भेट होणारच. आणि जेव्हा भेट होते तेव्हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आमेन. आमेन. देव शोधत आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं शुद्ध मनाच्या लोकांना, आणि 5वं देवाला शोधणाऱ्यांना देव शोधत आहे. हालेलुया. अरे इतकं मोठं कृपादान, इतनी बड़ी बातें, इतनी बड़ी आशीषें जब प्रभु जी ने हमें दी है, अगर हम उनके इन बातों पर अगर हम गौर नहीं करेंगे, सोचेंगे नहीं, वैसा करेंगे नहीं, तो इसके परिणाम क्या होंगे. एक परिणाम देखते हैं हम. चलो चलते. पहला शमूएल 13वां अध्याय और वचन 13 और 14. पन्ना नंबर 343, पहला शमूएल उसका 13वां अध्याय वचन 13 से 14 तक.
शमूएल ने शाऊल से कहा, तूने मूर्खता का काम किया है। तूने अपने परमेश्वर यहोवा की आज्ञा को नहीं माना, नहीं तो यहोवा के राज्य इज़राइल के ऊपर से सदा स्थिर रहता। परंतु अब तेरा राज्य बना न रहेगा। यहोवा ने अपने लिए एक ऐसे पुरुष को ढूंढ लिया है कि जो उनके मन के अनुसार है, और यहोवा ने उसी को अपनी प्रज्ञा पर प्रधान होने ठहराया है, क्योंकि तूने यहोवा की आज्ञा को नहीं माना। हालेलुया. काय लिहिलंय पहा इथे 13व्या वचनामध्ये, शमूएल शाऊलाला म्हणाला, तू मूर्खपण केले. यहोवा तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञा पिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता यहोवाने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते. पण तू मानली नाही म्हणून, परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. यहोवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती होण्यास नेमले आहे, कारण यहोवाने जे तुला आज्ञा पिले ते तू पाळले नाही. हालेलुया. आमच्यासाठी पण हेच नाही का? देवानं आम्हाला निवडलं कशासाठी? तारण्यासाठी. कशासाठी? आत्म्यात खरेपणात आम्ही भक्ती करावी म्हणून. कशासाठी? मध्यस्थी करावी म्हणून. कशासाठी? शुद्ध राहावं म्हणून. कशासाठी? त्याला शोधावं म्हणून. परंतु आम्ही त्याची आज्ञा पाळली. आम्ही जर त्याचं ऐकलं नाही तर इथे इशारा आहे. हॅलो, सावध व्हा. शाऊलाला शमूएल काय म्हणतो? तुला राज्य दिलं होतं, परंतु तू आज्ञा पाळली नाहीस, म्हणून तुझ्यापासून ते आता हिरावून घेण्यात आलं आहे. हालेलुया. आणि ते कोणाला दिलं आहे? आता दुसऱ्याला दिलेलं आहे. दुसरा नेमला, तुझ्या जागेवर दुसरा. हालेलुया. तुम्ही मध्यस्थी केली नाही तर देव तुमची वाट बघत बसणार नाही, तुम्हाला बाजूला करेल आणि तो म्हणेल मी दुसऱ्याला उभं करेन. हालेलुया. तुमच्याकडून आत्म्यात आणि खरेपणात भक्ती जर देवाला मिळत नसेल तर देव तू काहीच करणार नाही, तुम्हाला बाजूला काढेल आणि मी म्हणेल मी दुसऱ्याला उभं करेन. हालेलुया. त्यानं ते राज्य आमच्यासाठी दिलं आहे, परंतु जर आम्ही त्याची आज्ञा पाळली नाही, त्याच्या वचनाप्रमाणे केलं नाही, तर देव म्हणेल तुला ते राज्य मी दिलं होतं, परंतु मी तुझ्यापासून ते आता काढून घेत आहे, मी ते दुसऱ्याला देईन. देव आपलं काम कधीही थांबवणार नाही. हालेलुया. हां, असा जर गैरसमज असेल तर मी काय केलं नाही तर काय होणार नाही, तर तो खूप मोठा गैरसमज आहे. आमेन. देव मूर्खाला उभं करायला समर्थ आहे आणि त्याच्यापासून काम करून घ्यायला समर्थ आहे. पण आज विचारा मग माझं काय? हालेलुया. मंडळीतले मध्यस्थी करणारे मध्यस्थी करतायत, प्रार्थना करतायत, आराधना करतायत, सगळं काही करतायत, पण मी फक्त रविवारी येतोय आणि जातोय. माझं काय? हालेलुया. वचन ऐकायला खूप छान वाटतात, पण वचन म्हणतं तुम्ही ऐकणारे असू नका, वचनाप्रमाणे करणारे असा. हालेलुया. नातं जोडणारे व्हा. बघितलं? तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, होय मी मध्यस्थी करू शकतो आणि मी अनेकांना उभं करू शकतो, मी माझ्या देशाला वाचवू शकतो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आमेन. थँक्यू.